नमस्कार मित्रांनो, आज आपण आवळ्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आवळा हा आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाच्या आणि पौष्टिक फळांपैकी एक आहे. त्याचे वैज्ञानिक नाव फिलॅन्थस एम्ब्लिका किंवा एम्ब्लिका ऑफिसिनालिस असे आहे. तो फिलॅन्थेसी कुळातील वनस्पती आहे. मराठीत त्याला आवळा किंवा आवला म्हणतात. हिंदीत आवळा किंवा आमला, संस्कृतात आमलकी, धात्री, अमृतफळ अशी नावे आहेत. इंग्रजीत इंडियन गूसबेरी किंवा एम्ब्लुक मायरोबेलन म्हणतात. आवळ्याचे झाड लहान ते मध्यम आकाराचे असते, साधारण 1 ते 8 मीटर उंच. फळे गोलसर, हिरवट पिवळसर रंगाची, थोडी तुरट आणि आंबट चवीची आणि तंतुमय असतात. भारत, श्रीलंका, चीन आणि आग्नेय आशियातील उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांत ते नैसर्गिकरित्या आढळते. आवळा व्हिटॅमिन सीचा जगातील सर्वात समृद्ध नैसर्गिक स्रोत मानला जातो. 100 ग्रॅम कच्च्या आवळ्यात साधारण 600 ते 700 मिलीग्रॅम किंवा त्याहून अधिक व्हिटॅमिन सी असते. हे संत्र्यापेक्षा कित्येक पट जास्त आहे. याशिवाय त्यात फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे आणि गॅलिक ॲसिड, इलॅजिक ॲसिड, एम्ब्लिकानिन ए आणि बी यांसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. टॅनिन्समुळे व्हिटॅमिन सी शिजवल्यानंतर किंवा वाळवल्यानंतरही टिकते. आयुर्वेदात आवळ्याला रसायन म्हणजेच कायाकल्प करणारे औषध मानले जाते. त्याचे रस मुख्यतः आंबट, तसेच गोड, तुरट, कडू आणि तिखट असे 5 रस आहेत. गुण लघु, वृक्ष आणि शीत, वीर्य शीत आणि विपाक मधुर. तो त्रिदोषहर आहे. वात, पित्त आणि कफ सर्व संतुलित करतो, विशेषतः पित्तशामक. चरक संहिता आणि इतर आयुर्वेदिक ग्रंथांत त्याला दीर्घायुष्य, स्मरणशक्ती आणि इंद्रियशक्ती वाढवणारे म्हटले आहे. त्रिफला आणि च्यवनप्राश या प्रसिद्ध योगांमध्ये आवळा मुख्य घटक आहे. आवळ्याचे मुख्य आरोग्य फायदे खालीलप्रमाणे आहेत. पहिले, रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. उच्च व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे सर्दी, खोकला आणि संक्रमणांपासून संरक्षण मिळते. दुसरे, पचन सुधारतो. पाचन अग्नी वाढवतो. ॲसिडिटी, कब्ज आणि अपचन कमी करतो. तिसरे, यकृत संरक्षण करतो. हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहेत. चौथे, केस आणि त्वचा निरोगी ठेवतो. केस गळणे कमी करतो, अकाली पांढरे होणे रोखतो आणि त्वचा चमकदार करतो. पाचवे, मधुमेह आणि चयापचयात मदत, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. सहावे, हृदय आणि रक्त, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत, रक्त शुद्धीकरण आणि ॲनिमियामध्ये उपयोगी. आवळा ताजे फळ म्हणून खाता येतो. ज्यूस, मुरब्बा, चूर्ण, तेल किंवा त्रिफला चूर्ण आणि च्यवनप्राशमध्ये वापरता येतो. सकाळी रिकाम्या पोटी थोडे फळ किंवा रस घेणे फायदेशीर मानले जाते. औषधी वापरासाठी प्रमाण वैद्यकीय सल्ल्यानुसार ठरवावे. सामान्यतः आवळा सुरक्षित आहे, पण जास्त प्रमाणात किंवा विशिष्ट आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भवती महिला आणि मुलांनी सावधगिरी बाळगावी. आवळा हा फक्त फळ नसून आयुर्वेदातील अमृतफळ आहे. नियमित योग्य प्रमाणात सेवनाने आरोग्याला चांगला आधार मिळतो. निसर्गाची ही देणगी आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करा आणि निरोगी राहा. धन्यवाद. आवळ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास सांगा.